आई ग. काकू कुठे गेला होतात? अगं शॉपिंगला. मी म्हटलं होतं ना मला लग्नाला जायचंय. तेच सगळं शॉपिंग. निशी, अगं उद्या वटपौर्णिमा आहे ना. आणि तुझी आणि तारिणीची पहिली वटपौर्णिमा. आय नो काकू, मी इतकी एक्साइटेड आहे माहितीये. मी ठरवलंय पुढचे 7 जन्म मला युवी सारखाच नवरा हवाय, म्हणून मी उपवास करणार आहे, पूजा करणार आहे, सगळं करणार आहे. कर कर सगळं कर. पण आता या बॅगा उचलायला मदत कर. माझी ना बोटं दुखायला लागली ग बॅगा उचलून. घे हे पिशव्या घे. ती घेते घेते. ती घे. काकू शॉपिंगला गेला होता तर मला घेऊन जायचं ना. तुला माहितीये ना मला शॉपिंग किती आवडते. आणि ॲक्च्युली या केसमध्ये आय विटनेस असणं ही फार मोठी गोष्ट आहे. आपण लाईटली नाही घेऊ शकत. ऑफकोर्स आपण लाईटली घेऊन चालणार नाही, पण तसं अजून प्रूफ पण झालं नाहीये ना. पण आपल्याकडे वेळ नाही आहे ना केदार. इतर चॅनल्सवर याची न्यूज झाली आणि आपण अजून काहीच बोललेलो नाही आहोत. किती वेळ आपल्याकडे? फ्रँकली 2 दिवस. ओके, मला असं वाटतं 2 दिवस जर या बाबतीत आपल्याला अजून काही अपडेट्स मिळाल्या तर ठीक आहे, नाहीतर आपल्याला हे बुलेटिन रन करावंच लागेल. वी हॅव नो चॉईस. ओके ओके. आय एम शुअर जे सत्य आहे ते लवकरच बाहेर येईल आणि MNNवर फक्त सत्य दाखवलं जाईल. ठीक आहे, मी येतो. हो. हां श्वेता. तारिणीसाठी आणलेलं गिफ्ट कुठे गेलं? हॅलो ताई, कुठे आहेस? काय करतेस? कुठे म्हणजे घरी आहे. तुझ्या केदार जिजूची वाट बघतीये. ओ सो रोमॅन्टिक. डेटचा वगैरे प्लॅन आहे का? नाही ग, डेट कसली? अगं असं काय करते? उद्या कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करायचा दिवस आहे ना. मला वाटलं तुझा विचार बदलायला नको म्हणून जिजूने पार्टी वगैरे प्लॅन केलंय की काय. कसलं कॉन्ट्रॅक्ट? अगं असं काय करते? उद्या वटपौर्णिमा आहे, विसरलीस तू? नाही 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 नाही, होतं माझ्या लक्षात होतं. मी विसरले वगैरे नाही काही. ताई अगं तुमची पहिली वटपौर्णिमा आहे. काय स्पेशल करणार आहेस? स्पेशल म्हणजे तू ना अशी केदार जिजू समोर उभी राहा आणि त्यांना म्हण, हे प्राणनाथ, आप ही हमारे 7 जन्म के स्वामी हो. नमा, काहीतरीच काय ग तुझं, काही बोलत असतेस. बरं सांग, यासाठी फोन केला होतास का? नाही नाही अगं, सुमीने फोन करायला लावला. तुला आणि निशिताईला आठवण करून द्यायला सांगितलीये. उद्या वटपौर्णिमा आहे तर उद्या दोघींनी दिवसभर उपवास धरायचा आहे. वडाच्या झाडाची पूजा करायची आणि वडाच्या झाडाला दोरा बांधून प्रदक्षिणा घालायचे आणि नवऱ्याच्या दीर्घ समथिंग साठी प्रार्थना करायची. दीर्घ आयुसाठी. हा, असं सुमीने सांगायला सांगितलंय. बरं, तिकडे चेतना काकू आणि पद्मिनी काकू आहेत तुला गाईड करायला, पण सुमीला राहणार आहे का तुला सांगितल्याशिवाय? हॅलो हॅलो ताई, ऐकतेस ना? हा, हो हो हो, ऐकते. मला वाटलं तुझा प्लॅन चेंज झाला की काय. एका जन्मातच कंटाळलीस केदार जिजूला? अगं नाही नाही, असं का करेन मी? का कंटाळणार आहे त्याला? तुला माहितीये केदार जिजू ना हँडसम गोल आहेत. मी माझ्या कॉलेजमधल्या सगळ्या मैत्रिणींना सांगितलंय की केदार जिजू तुझ्यासाठी काय काय करतात, तुझ्याबरोबर आमच्यासाठी काय काय करतात. हे सगळं ऐकून फॅन झाले ना ते त्याच्या. फॅन्स पर्यंत ठीक आहे, पण त्याचं लग्न झालंय म्हणावं आता. नमा, तू आजकाल जरा जास्तच आगाऊ होत चालली आहेस, असं नाही वाटत आहे? बरं, सॉरी. तू छान एन्जॉय करा पूजा. बाय. हो, बाय. बॉस आहे तुझ्यासाठी हे काय आहे? गिफ्ट. मी कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करणार आहे. तुला काही टेन्शन वगैरे आलंय का? कसलं कॉन्ट्रॅक्ट? जाऊ दे, गिफ्ट कशाबद्दल ते सांग. ते आजपर्यंत मी फक्त मित्र म्हणून तुला गिफ्ट देत आलोय ना. आता हे फर्स्ट टाइम नवरा म्हणून गिफ्ट देतोय. उघडून बघ ना, आवडेल तुला.
हा ड्रेस, हा कोणता ड्रेस आहे? आणि मी घेतलेला तो कुठे गेला? चेतना काकू तुम्ही ड्रेस घ्यायला गेला होतात ना? ते कोणाचा तरी साखरपुडा झाला, त्यांचं लग्न आहे. हं? अगो हो, तुम्ही हा ड्रेस घालून जाणार आहात? निशी तू वेडी आहेस का? काहीतरी काय बोलतेस? आणि मी याच्यात घुसणार आहे का? हे होणार आहे का मला? तेही खरंच आहे म्हणा. पण काकू मी काय म्हणते, तुम्ही ना हाच ड्रेस घालून जा. हा, सगळ्यांचं लक्ष फक्त तुमच्याकडेच राहील. काहीतरीच बोलतेस. मज्जा करते हा काकू. पण मला खरंच असं वाटतं की तुमचा ड्रेस आहे ना, तो ह्या नाईटी बरोबर एक्सचेंज झालाय. असंच झालं असेल. थांब, आता परत त्या दुकानात जाते आणि बदलून आणते. हा छान आहे हा ड्रेस, पण थोडा मोठा नाही आहे का माझ्यासाठी? नाही, काहीतरी गडबड झाली आहे बॉस. मी आलोच. गडबड? आलोच, मी आलोच बॉस. केदार पण ऐक ना, मला तो ड्रेस मोठा होईल असं म्हणाले म्हणून याला राग नाही आला ना? भेटू दे तो दुकानदार. त्याला असे फटके देते ना, हे असे घोळ काकी? करतात. काय झालं? एवढे घाईघाईत कुठे चाललात तुम्ही? अगो केवढा मोठा प्रॉब्लेम झालाय माहितीये का तुला? काय झालंय? मी शॉपिंगला गेले होते. एक ड्रेस विकत घेतला. हा. घरी येऊन बघते तर काय ती नाईटी निघाली. बहुतेक पॅकिंग करताना त्या दुकानदारांना काहीतरी घोळ घातलाय. पण मग माझं काम वाढलं ना, मला परत जावं लागेल आता. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. मी ड्रायव्हर दादांना सांगू, त्यांच्या बरोबर जाता तुम्ही गाडी घेऊन. हो चालेल. बरं ठीक आहे, येते हा मी लगेच. हो हो. हा श्वेता, या. काकूला गाठायला हवं. त्यांच्याकडून नाईटी घेऊ कशी? काकू 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 तुम्ही कुठे बाहेर चाललात? हो. कुठे? अरे केवढा मोठा प्रॉब्लेम झालाय, काय सांगू तुला. मी एका दुकानात गेले होते शॉपिंग करण्यासाठी. तिथून मी एक ड्रेस विकत घेतला आणि घरी येऊन बघते तर काय काय? नाईटी निघाली. मग आता? आता काय चेंज करायला चालले. अरे काकू, तुम्ही कशाला जाताय? मी आहे ना, मी जातो आणि त्या दुकानदाराला दम देतो. आमच्या काकूंशी असा वागतो काय? तू जाशील रे, पण तुला काय माहित मी कोणता ड्रेस घेतला होता. जांभळा कलर, त्यावरती गुलाबी फुलं. हा? तुला कसं माहित? मला कसं माहिती? हा? अहो काय काकू, आमच्या इतक्या गोड गोड काकूंची चॉईस मला माहिती नसेल का? काय काय काहीतरीच तुझं. चल मी पण येते तुझ्या बरोबर. चल. नाही, कशाला? मी असताना तुम्हाला त्याची काय गरज आहे? तुमच्या हातात शोभते का काकू पिशवी? ही कामं मी करतो, द्या. केदार, किती विचार करतोस रे माझा. बस का काकू? बरं येऊ? हो लवकर जा आणि लवकर ये. बाय. बाय बाय.